हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी असं विचारलं होतं की मी त्या दिवशी तारक मंत्र लावला होता आणि मला रडायला येत होतं. तर मी पाण्यात राहत नाहीये, मी माशी नाहीये किंवा बेडूक नाहीये, मी पाण्यात राहत नाहीये. सचिनचं असं म्हणणं आहे की पाण्यात राहणाऱ्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं. मला हसू कंट्रोल होत नाहीये म्हणून मी स्टॉप केला होता. खरोखर मला इतकं म्हणजे काय यार, काय बोलतोय? पाण्यात राहायला मी मछली बिचली आहे का पाण्यात राहते? किंवा मी कासव आहे का म्हणून मी माझ्या डोळ्यातून पाणी येतं? असं काही नाही आहे. जो प्रश्न मला पडला आणि माझ्यासोबत जे घडलं तेच मी शेअर केलं. आणि ॲक्च्युली एवढंच नाही तर मला मुलगा आलेला होता आणि त्यानं पण विचारलं मला की रोई आहे की मम्मी तू, असं म्हटलं. म्हटलं त्याला मी काय वेडी आहे का म्हटलं रडायला? विनाकारण कशामुळे रडली? नाही तू वाटतंय रडली. म्हणजे असं सांगते की एवढं रडले होते मी. म्हणजे मला का कुणाच ठाऊक की पाणी आलतं. आणि तो म्हणतो की खूप खूप जोर जोरात ओरडू सुद्धा रडतात म्हणे लोक. मी ते केव्हा रडते माहिती का? माझ्या मुलाने मला अतिशय त्रास दिल्यानंतर मी तसं करत असते. सॉरी, माझ्या मुलाने मला अतिशय त्रास दिला ना, मी तशीच रडले होते. 2दा रडले होते. मग मुलं पण घाबरून जातात परत, मम्मी एवढे जोर जोरात रडायची. हा, मग ओव्हर त्रास सहन होत नाही मला. म्हणजे नाही का, असं मला लय अति कुणी मानसिक त्रास दिला ना की मग मला ओव्हर होतं ते, आणि मग मी रडून ते हलकं करते. तेव्हा जाऊन मला कुठे ठीक वाटतं. कारण मला शेअर करायला कुणी नाही आहे. आणि मी कुणाकडे शेअर करणार की जेणेकरून माझं मन हलकं राहील. आणि मन हलकं राहिल्यानंतर तुम्हाला सांगते, माणसाच्या मनामध्ये रडू दाटून येत नाही. आणि मग ते दाटून आले की माणूस कुठेतरी हायपर होतो आणि ते निघतं. तर हो, मला होतं तसं. परंतु माझ्या मुलांनी मला खूपदा जास्ती त्रास दिल्यानंतरच मी त्या गोष्टी माझ्यासोबत घडतात आणि होतं. तर हा बोलतो की जोर जोराने माणसं रडतात म्हणे. तर असं काही नाहीये. तू कदाचित, मला असं वाटते तू मजाक करत होत असते, जी सगळं सांगत होत असते. बरोबर की नाही? पाय दुखतोय म्हणून मी पाय लांबवलाय. तर लवकरच ह्याचा पण प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणार आहे. कारण कोण सांगणार आहे मी काय करणार आहे याच्याबद्दल? मी काय करणार आहे हे कोणीतरी मला इथं कमेंट्स करून सांगा. की माझा पाय दुखतो म्हणून मी त्याच्यावर ऑप्शन काय काढलेलं आहे आणि मी काय करणार आहे ते तुम्ही नक्कीच मला इथं सांगा. बघू कोण कोण ओळखतं. आणि आता इथे माझ्या देवघरावर दिसत असेल तुम्हाला, फक्त ते देवाचं भांडं आहे ज्याच्यामध्ये मी देव धुवत असते. बरोबर की नाही? आणि दुसरे फक्त तिथं कपडा असतो, जो देवांचा कपडा आहे त्यांना क्लीन करण्यासाठी असतो तो कपडा. आणि तो सुकत नाही म्हणून मी तो तसा ठेवलेला असतो. आणि एक तेलाची बॉटल आहे वरती. बरोबर? तर तुम्ही एवढ्या, आता हे 2 गोष्टी आहेत त्याच्यावरती, आणि त्या ठेवायच्या कुठं? फक्त मला एवढंच सांगा की माझ्याकडे इकडे कुठे दुसरीकडे कुठे तुम्हाला जागा दिसती? ड्रावर असता तर मी नक्कीच त्याच्यामध्ये ठेवलं असतं. पण तो ड्रावर जे आहे ते छोटे ड्रावर आहेत एकदम, टेव्ही युनिटचे. त्याच्यामध्ये बॉटल बसू शकत नाही, त्याच्यामध्ये ते भांडं पण बसू शकत नाही. तुम्ही बघू शकता. तर एवढ्या 2च गोष्टी आहेत, त्या तरी तिथं ठेवतो. आणि मला नाही वाटत की असं काही असतं. बरोबर की नाही? तर तुम्ही सांगा. आता छोटे छोटेशा रूम असतात मुंबईमध्ये खूप छोटे छोटे रूम असतात. आणि तिथेच बाथरूम असतं, तिथेच किचन असतं, आणि तिथेच त्यांचा देवारा असा वरती लटकवलेला असतो. आता बरेच जण लोक काय म्हणतात, देवाऱ्यावरती लटकवू नये, देवाऱ्यावरती लटकवू नये. पण त्यांच्याकडे जागा कंजेस्टेड असते आणि त्यांच्याकडे ऑप्शन नसतं म्हणून ते वरती लटकवतात. आणि परंतु आता कसं असते, जसं देव देईल तसंच राहावं लागतं, लोकांना ऍडजस्ट करायला लागतं. तर माझंही तसंच आहे. दुसरीकडे मी कुठं खाली ठेवू शकते का? तुम्ही सांगा मला. की जिथे ती बॉटल वगैरे सगळं बसेल. आणि जरी बसलं तरी लादी पुसताना प्रॉब्लेम येतो, झाडताना प्रॉब्लेम येतो, मग तिथं असल्यानंतर प्रॉब्लेम येत नाही. म्हणून ते देवघरावरती ठेवलेलं आहे. बरोबर की नाही? तर असो, तुम्हाला मुंबईच्या छोट्याशा जागेवरून सांगायचंय मला. मी मुंबईला गेले होते ना, माझी एक फ्रेंड आहे तिथे, बरं का, चेंबूरला. तिच्याकडे गेले होते मी. म्हणजे भेटायला गेले, तिच्याकडे राहायला नाही गेले मी, हॉटेललाच राहिले. कारण आपलं कामं असतात, आपण दुसऱ्यांना जाऊन त्रास नाही द्यायचा. बरोबर की नाही? कारण तिथल्या लोकांची लाईफ खूप वेगळी आहे, धावपळीची आहे, छोटीशी जागा असतात, त्यांचं त्यांनाच पडलेलं असतं. आपण त्यांना जाऊन त्रास नाही द्यायचा. मैत्रीण असो, नातेवाईक असो, माझं असं आहे.
मी हॉटेल घेतलं, हॉटेलला राहिले रात्री. जेव्हा मी रात्री गेले होते, म्हणजे मी मंगळवारी दुपारीच निघाले होते, दुपारी नाही, एक 4-5च्या टायमिंगला निघाले होते, जेणेकरून मी रात्री तिथं पोहोचले. मग आता रात्रीच्याला मला राहणं गरजेचं होतं, कारण मला सकाळी सकाळी ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे मी ती गेलेली होती. आणि मग मला राहणं आणि आरामाची गरज म्हणून मग मी हॉटेल घेतलं, हॉटेलला राहिले. आणि मग मी माझं ऑफिसचं सगळं तिथलं काम आवरल्याच्या नंतर म्हटलं आता आलोच आहे, तर कमीत कमी फक्त तिला उभ्या उभ्या भेटून यावं म्हणून मी तिच्याकडे गेले होते. तर एवढं म्हणजे हे वाटलं तिच्यासोबत. बघा आता एक माझा हा जो हॉल आहे ना, हॉल एवढी सुद्धा रूम नाही आहे, किचन एवढी रूम आहे. किचन एवढी रूम आहे, त्याच्यामध्येच दोघं नवरा बायको, तिची छोटीशी मुलगी आणि तिचे सासू सासरे, नंतर दीर, एवढी फॅमिली त्या एका रूममध्ये राहते. आणि तिथं त्याच रूमला त्यांना रेंट किती आहे? 15,000 रुपये रेंट आहे एका रूमलाच. तर अशी त्यांची लाईफ आहे. आणि मग ते काय करतात माहिती आहे का, त्याच्यातले काही लोकांचं तुम्हाला आता सांगते. तिचा नवरा जो आहे तो पण नाईटला कामाला जातो, आणि तिचा धीर आहे तो पण नाईटला कामाला जातो. मग घरात हे 3 लोक राहिले. छोटी मुलगी, तिला किती हे किचनमध्येच एक सिंगल बेड टाकलेला आहे, त्याच्यावरती ती मुलगी, छोटी मुलगी, ती घेऊन झोपते. आणि तिचे सासू सासरे खाली जमिनीवरती झोपतात अंथरूण घालून. आणि तिथेच छोटंसं किचन, तिथेच स्वयंपाक, तिथेच सगळं. आणि सगळं म्हणजे नाही का, मी तिला बोलले की अगं म्हटलं आता बरेच वर्ष झालेत, आता तरी कुठेतरी 1 BHK घ्या तुम्ही बाहेरच्या साईडला. तर हा म्हणे बघतोय आपण, घ्यायचंच तर आहेच म्हणे, पण खाऊन पिऊन सगळं मागे राहून, मुलीचं शिक्षण आहे आता, असं वगैरे सांगत होती. त्यामुळे वाटतं की असंच ऍडजस्ट करूया आणखीन. परंतु बरोबर आहे, परंतु एवढे लोक तेवढ्या रूममध्ये कसे? तर ते लोक म्हणजे नाईटला कामाला जातात, आणि मग ते दिवसा घरी असतात ना, तर ते लोक आराम करतात दिवसा, आणि ही ना दिवसभर जॉबला जाते. आणि सासू सासरे घरीच असतात, त्या मुलीला सांभाळतात किंवा घरातली कामं वगैरे करतात. तर हे सगळं तिचं हँडल होऊन जातं. तिच्याकडे गेल्यानंतर मग चहा, परत नाश्ता वगैरे करायला लागली. म्हटलं मला नाश्ता वगैरे नको, कारण मला प्रवास करायचा, मला त्रास होईल म्हटलं. आणि मग चहा वगैरे घेतली, तिच्याकडनं भेटले, बोलले, आले. आणि ती बघितल्याच्या नंतर मला इतकं हे वाटलं की म्हटलं खरंच म्हणजे नाही का, मी हा फ्लॅट छोटा पडतोय, मला खूप कंजेस्टेड होतंय असं म्हणते. आणि एका रूममध्ये ती तेवढे लोक राहतायत, ऍडजस्ट करतायत. म्हणजेच ज्याच्याकडे जे आहे त्याला ती कमीच वाटतं, आणि ज्याच्याकडे आता त्या लोकांना ती कमी वाटतं का? त्यांना ते ठीक वाटतं का? कारण की त्यांना त्या गोष्टीची सवय झालेली आहे, किंवा त्यांना ती मजबुरी मान्य आहे, बरोबर की नाही? तर मग मी ठरवलं की नाही, आता काही होऊ दे, आपण ह्या फ्लॅटमधनं आपल्या स्वतःच्याच घरी जायचं, बरोबर की नाही? तोपर्यंत सोडायचा नाही, छोटा होऊ दे, काही होऊ दे. आणि तसंही आम्ही दोघंच राहतो, माझा मुलगा आणि मी. परंतु कधीतरी मुलगी आली तर, आता तर मुलीचा संबंध पण येत नाही, कारण तिचं आणि माझं भांडण कधी मिटेल हे सांगता पण येणार नाही, बरोबर की नाही? आणि ती जरी आली तर कधीही, आता तिच्या लग्नाला वर्ष होते ह्या महिन्यामध्ये, तुम्हाला पण सांगते, ह्या महिन्यामध्ये तिच्या लग्नाला वर्ष होते, बहुतेक 11 तारखेला. तर ती वर्षामध्ये फक्त 1 रात्र राहिलेली आहे माझ्याकडे. जेव्हा मी तिला बोलत होते, ती पण खूप मागे लागून, ती कधीही माझ्याकडे पाठवत नाही किंवा ती येत नाही. त्यामुळे आणि आता माझं आणि तिचं तर भांडण झालेलं आहे. भांडण होऊन 1 महिना झालं फ्रेंड्स. 1 महिन्यामध्ये तिनं अजूनपर्यंत फोन नाही केला, अजूनपर्यंत मी पण तिला फोन नाही केला. नाही तर नाहीच. आता मी माझ्या मनाला ठरवले, मन घट्ट करायचं, खूप हे करून घ्यायचं नाही. आणि आता राहिल्या, माझा कालच मुलगा म्हणत होता मम्मी रक्षाबंधन आली, आता मला काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल. म्हटलं तुझं तू बघ, ह्या वेळेला मी काहीच करणार नाही, देणार नाही, बरोबर की नाही? जर तुम्हालाच गरज नाही माझी, तर मी कशाला तुमचे काही करू? काहीच करणार नाहीये मी. मग मी स्पष्ट त्याला सांगितले, तुला जर काही घ्यायचं असेल तिला, तर तुझ्या पैशांनी तू घे, माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको की प्रत्येक वेळेसारखी मम्मी घेईल गिफ्ट आणि मला देईन आणि मग मी जाऊन तिच्या ताटात टाकेल. असं नाही होणार ना. आणि नाही मी तिला ह्या वेळेला घरी बोलवणार आहे, बरोबर की नाही? तुला जायचंय तर म्हटलं तिने जर तुला फोन केला ये म्हणून, तर तू जा, बांधून ये. आणि मी तुमच्या दोघांमध्ये येणार नाही. माझं तिचं भांडण झालंय, तुझं आणि तिचं झालेलं नाहीये. त्यामुळं तुमच्या दोघांमध्ये
जे काही नातेसंबंध आहेत, जे काही रीतिरिवाज आहेत ते तुमच्या तुम्ही निभवा, बरोबर की नाही. मी कुणालाही बंधन करत नाही, ज्याने त्यानं ज्याचं त्याचं नातं सांभाळावं. मी म्हणजे असं नाही का माझ्याशी ती बोलत नाही म्हणून मी मुलाला जाऊ नको म्हणून मी मुलाला जाऊ देणार नाही, असं नाही. कारण मी एक समजू शकते की ही अशी गोष्ट आहे, बहीण भावाचं जो सण आहे त्यावेळेला भाऊ आपल्या जवळ नसल्यानंतर कुठली फिलिंग येते किंवा किती वाईट वाटतं तो सण आल्यानंतर. या प्रसंगातून मी मागील 15 वर्षापासून जात आहे. किती 15 वर्षापासून मी ह्या प्रसंगातून जात आहे. प्रत्येक सण आला की मला रडायला येतं, आठवण येते, सगळं होतं. पण आपल्याला एकट्यालाच आठवण येऊन काही उपयोग नाही ना. तर समोरच्या माणसाला बी तेवढीच नातीची गरज पाहिजे ना. त्याला वाटतं का की बहिणीला आपण बोलावं, बहिणीकडे जावं, बहिणीला बोलवावं? कधीच नाही. मग आपणच का एकट्याने हे करायचं? आणि आता राहिलंच काय आहे, बरोबर की नाही? काय राहिले? काही राहिलंच नाही. आई वडील गेले की सगळं संपतं. मुलीचं माहेरातलं सगळं संपतं. मुलीचा शेवटचा दिवस असतो ज्या वेळेला तिच्या आयुष्यातून तिचे आई वडील जातात, ते माहेर तिचं तिथं संपून जातं. तसंच माझं झालेलं आहे. माझे वडील ज्या वेळेला गेले त्यावेळेला माझं माहेर संपलंय आणि माझं तिथं म्हणणारं कोणीच नाही आहे. तर मी कशाला कोणाची अपेक्षा ठेवू किंवा मी कशाला कोणासाठी ही करत बसू? परंतु कसं असतं, जे वेळ असते ना, जसं की भाऊबीज म्हणा, रक्षाबंधन म्हणा, ह्या गोष्टीला त्या दिवशी नक्कीच तुम्हाला सांगते, दिवस वाईट जातात, रडते, आठवण येते, सगळं होतं. पण तो काही उपयोग नसतो त्या गोष्टीचा. आतापर्यंत आपल्याला देवाने साथ दिली आहे ना. आणि मी आतापर्यंत जसं माझ्या भावाला राखी बांधायची बंद केली तेव्हापासून मी माझ्या देवाऱ्यामध्ये श्रीकृष्णाला आणि गणपती बाप्पांना राखी बांधते. आणि ही माझं प्रत्येक वर्षीचा रूल आहे. आणि ती राखी माझ्या वर्षभर गणपतीच्या गळ्यामध्ये असते आणि वर्षभर श्रीकृष्णाच्या पण गळ्यामध्ये असते ती राखी. का माहिती आहे का? मी वर्षभर ती त्यांची रोज पूजा करताना काढते, परत पूजा करते, परत त्यांच्या गळ्यामध्ये घातलेल्या असतात त्या. कारण की आता रक्षाबंधन करेल ना मी, त्याच वेळेला त्या जुन्या राख्या मी परत टाकून देते. अशी मी परंपरा सुरू ठेवलेली. आणि आतापर्यंत मला त्यांनी प्रत्येक दुःखात महागी राहिलेलीच आहेत की. म्हणून माणसाकडून अपेक्षा नाही ठेवायची, अपेक्षा देवाकडून ठेवायची. माणसावरती विश्वास नाही ठेवायचा, देवावरती विश्वास ठेवायचा. कधीच तडा जात नाही. आणि तो माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. मी आतापर्यंत ज्या वेळेला म्हणजे मी प्रत्येक वर्षी रक्षाबंधन, भाऊबीज मी असेच पद्धतीने सेलिब्रेशन करते. तर तुम्हाला सांगते, मला कधीही कुठलंही दुःख येण्याच्या पहिलं संकेत येतात किंवा त्या दुःखातून मला बाहेर पडण्यासाठी मार्ग दिसतात. कारण हे फक्त माझ्या मागे असतात. आपण भावाकडे कशासाठी, संरक्षणासाठी राखी बांधतो ना. ते नातं कसं असतं की मला वेळ काळ पडल्यानंतर माझ्या पाठीशी उभा राहा. आणि ह्यामुळंच आपण राखी बांधतो. परंतु हे देव माझ्या पाठीशी हमेशा उभं राहिले, भाऊ बनून. मग मी माझ्या जो हाडामासाचा भाऊ आहे, ज्याच्या पाठीवर पाय देऊन मी आलेली आहे, त्यांनी मला कधी इतक्या वर्षाची राखी बांधली, त्यानं कधी मला साथ दिली का? त्यानं कधी माझा विचार केला का? त्यानं कधी माझं ते बहिणीनं राखीचा अर्थ समजून घेतला का? बहिणीचं संरक्षण केलं का? बहिणीला मदत केली का? बहिणीला साथ दिली का? बहिणीला समजून घेतलं का? बहिणीचं दुःख वाटून घेतलं का? बहिणीचं दुःख समजून घेतलं का? नाही घेतलं. मग ह्याला भाऊ म्हणतात का? नाही ना. मग भाऊ कोण आहेत? ज्यांना मी आता मागील वर्षापासून जी राखी बांधत आहे, ह्यांनी माझं दुःखाचं निवारण केलंच आहे की. आणि हे हमेशा माझ्या मागे आहेत. म्हणून मी म्हणते ना तुम्हाला, मी कधी पण माणसांपेक्षा जास्ती देवांवरतीच विश्वास ठेवते. आणि देव हीच माणसाला शेवटपर्यंत तारतो आणि मागे उभा राहतो. फक्त नियत चांगली पाहिजे. तुम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही पाहिजे. कधी तुमच्या मनामध्ये वाईट दुसऱ्यांचं करावं असा विचार नाही आला पाहिजे. जर तुम्ही एखाद्याचं चांगलं करू शकत नसेल तर तुम्हाला वाईट करायचा अधिकार नाही आहे, बरोबर की नाही? तर एवढंच लक्षात ठेवा आणि आयुष्यात पुढे चलत राहा. कधीच तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. आणि हे जेवढे बी काही त्रास असतील माझ्या आयुष्यात आले ना, हे सगळे माझे नशिबाचे भोग आहेत असं काही लोक म्हणतात. त्रासू जेवढे आहेत आणि जेवढे भोगले आहेत आणि आणखीन बी वाटेला येतील तेवढे मी भोगायला तयारच आहे. मी कुठं नाही म्हटले. पण बघू आता पुढच्या, जसं तुम्ही म्हणतात, काही लोक म्हणतात त्याच लोकांना उत्तर आहे बरं का, बाकीच्यांना नाही आहे. की नशिबाचे भोग असतात, मागच्या जन्मीचं, पुढच्या जन्मीचं वगैरे वगैरे. तर ह्या जन्मात मी एवढा त्रास भोगलाय, पुढच्या जन्मात मला किती सुख असेल ना ते सांगायला तुम्ही नक्कीच राहा, एवढीच अपेक्षा करते, बरोबर की नाही? आणखीन काय अपेक्षा करणार आहे तुम्हीच सांगा. तर माणसाने कधीही माणसाला दुखवू नये, माझं एवढंच मत आहे
की तुम्ही जे असं टॉर्चर करून बोलता त्याच्या नशिबावरती, मागच्या जन्मावरती, कर्मावरती, याच्यावरती त्याच्यावरती, हे बघा त्याला आठवत नसतं आणि त्याला त्याचं मागच्याशी काहीच घेणं देणं नसतं. तो फक्त दुःखी असतो की माझ्या आयुष्यात एवढे सगळे दुःख ह्या जन्मात का, कारण तो ह्या जगात जगतोय. त्याला हेच प्रश्न पडत असतात, न मागचे न पुढचे, बरोबर आहे की नाही. म्हणून माणसानं कर्माला जरी नाही भिलं तरी कमीत कमी एक माणूस म्हणून तरी भ्या की तुम्ही माणूस आहात. कुणाला दुःख होईल, दुसऱ्याला त्रास देऊन तुम्हाला सुख भेटेल का ह्याचा पण विचार करा. माणसाने कधी पण चांगलं असावं, स्वार्थी नसावं, दुसऱ्यांबद्दल माणसाला कळवळ असावी, दुसऱ्यांबद्दल माणसाला आदर असावा. जोपर्यंत एखादा व्यक्ती तुमच्याशी वाकडा जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा वाकडा विचार सुद्धा करू नये, बरोबर की नाही. माझं तर असंच असतं, मी कधी कुणाला म्हणजे नाही का स्वतःहून वाईट बोलायला जात नाही, कुणाचं वाकडं करायला जात नाही, पण माझ्या वाकड्यात गेल्यानंतर मी कुणाला सोडत पण नाही. तर चला, हा छोटासाच व्हिडिओ या गोष्टीसाठी की रक्षाबंधन जवळ आलेली आहे, तर प्रत्येकाने आपली आपली बहीण भाऊ रुसलेले असतील, रागवलेले असतील काही कारणामुळे हे असेल तर खरोखर माफ करायला शिका, माफ करायला शिका, सोडून द्या, जा, भावाला राखी बांधा. भावानी पण तुम्हाला नाही तिला साडी चोळी करायला जमली तर कमीत कमी हसून तिचं स्वागत करून 2 दिवस तिला ठेवून घ्या, तिच्यासाठी हीच खूप आहे. भावांना पण सांगायचंय, तुमच्या मनामध्ये काही कडवाईट असेल बहिणीसाठी तर विसरून जा, आणि बहिणीला पण सांगायचंय. आणि तुम्ही म्हणाल आम्हाला सांगते स्वतः का नाही विसरत, माझं दुःख वेगळं आहे. माझं जर असं असतं ना की माझं त्याचंच काहीतरी झाले, त्यानं फक्त मला एकटीलाच परेशान केले, तर 101% मी सगळं विसरून गेले असते मागेच, एवढं वर्ष वाट बघितली नसती. परंतु हे दुःख असं दुःख आहे की मरल तेव्हाच आहे. कारण ना जे माझे आई वडील माझ्यासाठी काय होते की मी तुम्हाला व्यक्त करून सांगितलं तरी समजणार नाही, बरोबर की नाही. आणि फक्त ज्या बी वेळेला मी ठरवते, मनात विचार आणते की सौदे सोडून देऊ, त्या वेळेला माझ्या बापाचा चेहरा मला दिसतो समोर, आणि त्या परिस्थितीमधून मी बघितलेलं आहे ना, म्हणून ह्या गोष्टी मी करू शकत नाही माफ करायच्या. तुम्हाला खरोखर सांगते, तुम्ही मला नक्कीच प्रश्न करणार आहेत, आम्हाला सांगण्यापेक्षा बाई पहिलं तू माफ करायला शिक. सगळ्याला माफ करत नाही, पण मी पहिलं पण सांगितले 2 व्यक्तींना कधीही माफ करणार नाही. आणि मी माझ्या वडिलाची हालत बघितलेली आहे, त्यामुळं मी नाही करू शकत. आणि हीच जर त्यांनी माझ्या वडिलासोबत चांगले वागले असते, वडिलाला त्रास दिला नसताना, तर मी माफ केलं असतं, मागेच सगळं सोडून दिलं असतं, त्यांच्याकडे गेले असते, बघितलं असतं, त्यांना कमी जास्त सुद्धा बघितलं असतं. एवढी हिंमत करून मी राहते बिना तोंड बघता एवढे वर्ष झालं. तर विचार करा बरं तुम्ही किती त्रास दिलेला असेल त्यांनी, आणि मला दिलेला मी खरोखर खोटं नाही बोलत, मी विसरून गेलेली, मला त्रास दिलेला फक्त विसरत नाही ती माझ्या आई वडिलांना दिलेला त्रास माझ्या मनातून जात नाही, त्यामुळे मी करू शकत नाही. तर क्षमा करा मला. मी तुम्हाला सांगू शकते, एक बहीण आहे म्हणून सांगते मी की तुम्ही तुमच्या बहिणीसोबत चिल्लर काही भांडणं असेल तर नक्कीच सोडून देऊन द्या, माफ करा, आणि एकत्र येऊन हे सण साजरा करा. परंतु हे गोष्ट मी माझ्या मनाला समजवू शकत नाही, कारण माझं दुःख वेगळं आहे आणि माझे सगळेच प्रॉब्लेम वेगळे आहेत. तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल आशा करते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. बाय बाय.